हाय नमस्कार, मी अलका चितळे. अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आज आम्ही गेलेलो होतो नाशिक पंचवटी इथं. तर हे पाहू शकताय तुम्ही रामकुंड आहे. तर रामकुंडावर आम्ही गेल्याच्या नंतर हातपाय धुवून धुतले. त्याच्यानंतर गंगेला हळदी कुंकू आणि तिळगुळ दिले. त्याच्यानंतरून आम्ही कपिलेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत. तर पाहू शकताय तुम्ही. तर ही गंगेवरची खूप गर्दी आणि गंगेला पाणी पण खूप छान होतं आणि मस्त पाहू शकताय तुम्ही. गंगा म्हणजे पाणी सोडलेलं नव्हतं, तर पाहू शकतायत गंगेचं पाणी. आणि ही आहे मस्त अशी आपली गंगा. आणि तर आपलं आज मकर संक्रांत असल्यामुळं वळसायला गेलेलो होतो आम्ही. तर मस्त वाटत होतं, वातावरण खूप भारी वाटत होतं. 4:30 वाजता आम्ही गेलेलो होतो गंगेवर रामकुंडावर. तर खूप भारी वाटत होतं, प्रसन्न वातावरण वाटत होतं. त्याच्यानंतर चौकड वसून झालं. त्याच्यानंतर तिथं एकदम साईबाबाचं मंदिर पण जवळच आहे. त्याच्यानंतर वर मग कपिलेश्वरच्या मंदिरामध्ये गेलो. तर कपिलेश्वरच्या मंदिरात पाहू शकताय तुम्ही. कपिलेश्वरच्या मंदिरामध्ये पण खूप भाविक भक्ताची गर्दी आहे. आणि एकदम नाशिक पंचवटी इथं ओळखणारं सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे काळाराम मंदिर. तर तुम्ही पाहू शकताय हे काळाराम मंदिर जे आहे, तर हा तिथला परिसर आहे. तर ह्या परिसरामध्ये खूप मस्त असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. खूप संध्याकाळचा टायमिंग होता, 5:30 ते 6चा. मस्त आम्ही काळाराम मंदिर मस्त सीतामाईला ओसून झालं. त्याच्यानंतर आम्ही वाण वगैरे दिला. त्याच्यानंतर मंदिराच्या अवतीभोवती खूप मस्त वाटत होतं. भाविक भक्ताची गर्दी झालेली होती. खूप मस्त वाटत होतं, वातावरण फ्रेश आनंदी उत्सव वाटत होतं. लांब लांबून भाविक भक्त आलेले होते, लेडीज व्यवसायासाठी आलेल्या होत्या. तर खूप असं मस्त वाटत होतं, घरी यावं असं इच्छा होत नव्हती. खूप नक्कीच तुम्ही पण या नाशिक पंचवटीला, देवाचं ठिकाण. खूप नाशिक पंचवटी तीर्थाचे ठिकाण, त्र्यंबकेश्वर तीर्थे मोठे महान. तर पाहू शकताय तुम्ही, भाविक भक्ताची खूप गर्दी आहे. आणि संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे तर लोक घाई गडबडीनं लेडीज, कारण मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे एखादच जरी होती तर काही लोक धरतात, काही लोक नाही धरत. त्याच्यामुळं लेडीजच्या मागं पुरणपोळ्याचा स्वयंपाक, कोणाच्या मुलं बाळ. तर पाहू शकताय तुम्ही. तर किती मस्त वातावरण आणि किती भारी वाटणारं हे काळाराम मंदिर. तर तुम्ही नक्की काळाराम मंदिरला भेट द्या, जे नसते ना आले त्यांनी. तर मी तुम्हाला आहे ना, त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाले तिथं काळाराम मंदिरामध्ये. मस्त फिरलो दोघी मैत्रिणी आम्ही. आणि फिरून झाल्याच्या नंतर मग पार संध्याकाळ आम्हाला 6:30 झाले खाली येण्यासाठी. तर 6-7 वाजलेच. आम्ही परत येताना राम लक्ष्मण सीतामाई तिथे मंदिर आहे, तिथे पण दर्शन वगैरे घेतले. आणि मस्त काळाराम मंदिर इथे दरवर्षी आमचा इथं ओटी भरण्याच्या ज्या बी लेडीज असतात, मस्त पटांगणे खूप छान तिथे. तर आम्ही इथं वाट्या भरत असतो दरवर्षी. वाण वगैरे सीतामाईला दिल्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकू सर्व महिला एकमेकीला देणं, वाण देणं. आणि हीच जागा आहे काळाराम मंदिरामध्ये आमची फिक्स जागा. आणि खूप मस्त प्रत्येक गावावरच्या लेडीज आलेल्या असतात. तर खूप आनंद उत्सव वाटतो मकर संक्रांतीच्या दिवशी. आपण सीतामाईपाशी तर खूप भारी वाटतं. मंदिरामध्ये आरती वगैरे त्या टायमिंग झालेला होता. तर आम्ही ना आता त्याच्यानंतर 6-7 वाजता गंगेची आरती असते. तर आमचं तेव्हा जाणं नाही होत. तर आपल्याला नशिबाने आपल्याला गंगेची आरती पण भेटणार आहे. तर ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे ब्लॉग तो उद्याच्याला. तर तुम्ही पाहू शकतायत आमचा वाट्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि सर्व महिला प्रत्येक गावून नवीन म्हणजे असं दरवर्षी आपल्या गाठी भेटी होतात. प्रत्येक म्हणजे असं गावगाववरून लेडीज आलेल्या असतात. तर आपल्या ह्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपली खूप अशी गाठभेट होती, एकमेकीची ओळख होती. आणि पाहू शकताय तुम्ही आमचं एकमेकीला वाण देण्याचं काम चालू आहे. मस्त वाटतं. सीते वाण घे, रामाचं नाव सांगून दे. तर मस्त भारी वाटतं. मी पण वाण तिकडं घेऊन गेले होते.
मी मागच्या 2 वर्षापूर्वी पण चुडा दिला होता. त्याच्या मागच्या वर्षी सोपले वाटले होते सूप. त्याच्यानंतरून आता ह्या वर्षी परत मी चुडाच नेला. तर सीतामाईला पण वाण दिला आणि मग लेडीजला पण वाण द्यायचं काम चालू आहे. तर जी गंगेची आरती तिथून वाण वगैरे दिल्याच्यानंतर आलेलो आहेत आम्ही गंगेवर. तर तिथं पण आरती गंगेची खूप भारी आरती चालू होती. तर असं गंगेवरून निघू वाटत नव्हतं. संध्याकाळचा टायमिंग झालेला होता आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं खूप, म्हणजे एकदम फ्रेश. आणि पाहू शकताय तुम्ही